लोकांनी केलेलं मतदान जर ईव्हीएम मशीनमधून गायब केलं नसेल तर ठाकरे बंधूंचाच महापौर होईल. तमाम मराठी माणसांनी, मुंबईकरांनी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या युतीला मतदान केलेलं आहे. मतदानात ज्यांना घोटाळे करायचे त्यांनी ते केलेले आहेत. प्रचंड पैशाचं वाटप नक्कीच झालेलं आहे. शाही पुसली गेलेली आहे. प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीचे एक्झिट पोल आलेले आहेत आणि महायुती म्हणजे शिंदे आणि फडणवीस युती स्पष्टपणे सत्तेत येताना दिसते. जवळपास 130 ते 135 जागा या शिंदे शिवसेना आणि फडणवीसांना लाभ. अद्याप आज सकाळपर्यंत किती टक्के मतदान झालंय हे आकडे आले नव्हते. मुंबई असेल, अन्य महानगरपालिका किती टक्के मतदान झालं, किती लोकांनी मतदान केलं मुंबईत? 1 कोटी फार तर. पण किती टक्के मतदान झालं हे निवडणूक आयोग सांगत नव्हतं. पण एक्झिट पोल टक्केवारीच्या आधी आहे. दोन्ही वाटेच बघत होते आणि मतदान काही ठिकाणी मतदान सुरू असताना आले, काही ठिकाणी रांगा लागलेल्याच होत्या. मतदान सुरू होतं आणि यांचे एक्झिट पोल आले. येऊ द्या ना, काय हरकत नाही. एक्झिट पोल येऊ द्या, अजून काही पोल येऊ द्या. लोकांनी मतदान केलेलं आहे. मतदानात ज्यांना घोटाळे करायचे त्यांनी ते केलेले आहेत. प्रचंड पैशाचं वाटप नक्कीच झालेलं आहे. शाही पुसली गेलेली आहे. तरीही आम्ही खात्रीनं सांगतो, निकाल लागू द्या, मतमोजणी सुरू होऊ द्या. तमाम मराठी माणसानं, मुंबईकरांनी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या युतीला मतदान केलेलं आहे. काल 6 वाजता भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख लोक आणि पालिका आयुक्त गगराणी यांची प्रदीर्घ मीटिंग झाली. त्याची सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आहे. प्रदीर्घ मीटिंग झाली. बाहेर त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक जमा झाले होते. का तर आम्हाला मतदान आमचं होऊ शकलं नाही, आमची नावं वगळलेली आहेत, गोंधळ आहे, हे तक्रार घेऊन लोक महापालिका आयुक्तांना भेटायला आले होते. आणि सांगण्यात आलं की महापालिका आयुक्त कार्यालयात नाहीत, पण ते दुसऱ्या एका खोलीत बसून भारतीय जनता पक्षाच्या लोकांबरोबर बैठक घेत होते. हे आता समोर आलेलं आहे. आता कोणी काही म्हणू द्या, कशा करता या बैठका घेताय तुम्ही राजकीय पक्षांबरोबर? तुमचा काय अजेंडा ठरलाय? कशा करता? काल ज्या प्रकारच्या तक्रारी या नवीन नाहीयेत. भारतीय जनता पक्षाचं राज्य महाराष्ट्रात देशाला आल्यापासून या नेहमीच्या तक्रारी, ईव्हीएम मशीन बंद पडणं, तुतारी दाबले की कमळाला मत जाणं, मशालीचं बटनच दाबलं न जाणं, या तक्रारी आताच आहेत का? या तक्रारी वर्षानुवर्षाच आहेत. आम्ही म्हणतो बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. तुम्हाला निष्पक्ष निवडणुका हव्यात ना, मग बॅलेट पेपरवरती घ्या निवडणुका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर घ्यायला काहीच हरकत नाही, पण त्या घेतल्या नाहीत. तरी आम्ही एका जिद्दीनं मतदानाला आणि निवडणुकांना सामोरं गेलो. माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आम्ही एकत्र प्रचार केला, लोकांपर्यंत पोहोचलो. आता काय निकाल बाहेर पडतो याची आम्ही सुद्धा प्रतीक्षा करतो आहोत. लोकशाही आहे. जरी सत्ताधारी लोकशाही मानत नसले तरी आम्ही लोकशाही मार्गाने निवडणूक लढवलेली आहे. या एक्झिट पोलच्या हाकिकांनंतर किंवा अंदाजानंतर आजही तुम्ही आत्मविश्वासानं सांगाल की मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधूंचाच होईल? बघा, आम्हाला पूर्ण खात्री आहे. लोकांनी केलेलं मतदान जर ईव्हीएम मशीनमधून गायब केलं नसेल तर ठाकरे बंधूंचाच महापौर होईल. पण आम्हाला खात्री आहे की किती केलं तरी लोकांनी मोठ्या संख्येने आम्हाला मतदान केलं. ह्यांच्याकडे पूर्ण यंत्रणा आहे. म्हणून ते खात्रीनं सांगतात ना, 140 जिंकतोय, 200 जिंकतोय. आमचा आकडा हा फार सौम्य होता की आम्हाला बहुमत मिळत आहे. नक्की घेऊ, काय घेणार नाही. जे सोबत येतील मुंबई वाचवण्यासाठी किंवा भाजपला रोखण्यासाठी त्या सगळ्यांची मदत घेतली जाईल.
आणि मदत घेण्यापेक्षा हे सगळे पक्ष स्वतःहून पुढे येतील. नाही, पण राऊतसाहेब, काल दिवसभरात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आणि विरोधी पक्षातले सर्व सहकारी ज्यांनी आक्षेप घेतले, मग शाई पुसली जाणं, मतदानाच्या प्रक्रियेत काही अडथळे निर्माण होणं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत पराभव दिसू लागल्यानं ही कारणं सांगितली. मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद ही त्याचाच भाग आहे. मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यासारखं वागावं आणि बोलावं, हे आम्ही वारंवार सांगतो. त्यांनी मोदींसारखं वागू नये. मोदी प्रधानमंत्र्यासारखं वागत नाहीत, बोलत नाहीत. निदान सुशिक्षित, संस्कारी अशा राज्याच्या मुख्यमंत्र्याने, पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने आपण या राज्याचे मुख्यमंत्री आहोत या पद्धतीनं वागावं. शाई पुसली जाते आणि त्या संदर्भात तक्रारी आहेत, हे शेवटी काल निवडणूक आयोगाला मान्य करावं लागलं आणि त्या संदर्भात त्यांनी जी शाई कंपनी आहे त्याचे चौकशीचे आदेश दिले. मार्कर कधीपासून आला असा एक टिपका आमच्यावर लावत होते ना. निवडणूक आयोगानं सांगितलं की शाई पुसल्याच्या तक्रारी आहेत आणि शाई पुसली जाते, याचे प्रात्यक्षिक आम्ही पाहिले. हे निवडणूक आयोग सांगते आणि मुख्यमंत्री खिल्ली उडवत आहेत. याचा अर्थ डालमेकूच काला आहे 100%. दुबार मतदानासाठी केलेली स्टॅटिक्स होती असं वाटतं की शाई पुसणं याच्यासाठी काही करू शकतात. हे सत्ताधारी जे आहेत हे निजामाच्या प्रवृत्तीचे आहेत. यांचे सरकार हे पोलीस ऍक्शन घेऊनच मोडावं लागेल, सशस्त्र क्रांती करावी लागेल. अशा प्रकारची लोकशाही या देशात आणि जगात जेव्हा जेव्हा आली तेव्हा लोकांना बंड करावं लागलं, लोकांना रस्त्यावर यावं लागलं, बलिदान द्यावं लागलं आपला देश, आपलं राज्य आणि आपली लोकशाही वाचवण्यासाठी. आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ही वेळ या देशाच्या जनतेवर आणलेली आहे.